आज शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची जयंती आहे। गुरु नानक यांनी शीख धर्मात हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांच्या गुणांचा समावेश केला। पण शीख धर्म हा केवळ हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचे संकलन नाही। गुरु नानक हे एक मूलभूत आध्यात्मिक विचारवंत होते। त्यांनी आपल्या कल्पना एका विशिष्ट काव्यशैलीत मांडल्या। ही शैली पुढे गुरु ग्रंथ साहिब म्हणून ओळखली जाऊ लागली। गुरु नानक यांच्या जीवनाविषयी लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत। त्याच गोष्टी जाणून घेण्याचा आपण एक छोटेखानी प्रयत्न करूया। जय शिवराय। मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। शीख परंपरेमध्ये गुरु नानक यांच्याविषयी बरीचशी माहिती उपलब्ध आहे। गुरु नानक यांची शिकवण आपल्यापर्यंत त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून आतापर्यंत पोहोचली। बालक नानक यांचा जन्म 1469 मध्ये लाहोर पासून 64 किलोमीटर अंतरावर झाला। नानक यांच्या जन्मांतराची सुरुवातीची काही वर्ष खास होती असं शीख परंपरेमध्ये सांगितलं जातं। गुरु नानक यांचा जन्म एका हिंदू कुटुंबामध्ये झाला। त्यांनी लहानपणीच इस्लाम आणि हिंदू धर्माचा व्यापक पद्धतीने अभ्यास सुरू केला। परिणामी गुरु नानक यांच्याकडे लहानपणीच काव्यशैली आणि तत्वज्ञानाची अद्भुत क्षमता होती। वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी बंडाचा सर्वप्रथम पवित्र हाती घेतला। त्याविषयी एक प्रसिद्ध कथा सुद्धा आहे। 11व्या वयापर्यंत हिंदू धर्मातील विशिष्ट वर्गांमध्ये एक संस्कार केला जातो, तो आहे उपनयन विधी, म्हणजे त्यांना जानवं घातलं जातं। परंतु हे जानवं घालायला गुरु नानक यांनी विरोध केला। गुरु नानक एक विद्रोही आध्यात्मिक रेखा आपल्यामध्ये आखत होते। त्यांनी सांगितलं की जानवं घालण्यापेक्षा लोकांनी आपल्या वैयक्तिक गुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि मौलवी आणि हिंदू धर्मातील धर्मगुरू यांच्यावर ते नेहमी प्रश्न उपस्थित करत होते। नानक यांचा दबाव अंतर्गत बदलांसाठी होता। त्यांनी बाहेरील दिखावा त्यांना बिलकुल पसंत नव्हता। गुरु नानक यांनी काही काळ शास्त्री म्हणून हे काम पाहिलं होतं, पण लहान वयातच त्यांनी आध्यात्मिक विषयांचा अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांच्यावर आध्यात्मिक अनुभवाचा खोलवर परिणाम झाला। गुरु नानक हे निसर्गामध्येच आपला देव शोधू लागले। ध्यानधारणा वाढूनच अध्यात्माच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो यावर त्यांचा विश्वास नव्हता। त्यांचा विश्वास असा होता की आपल्या जीवनशैलीच्या माध्यमातून प्रत्येक माणूस आपल्या आतमध्येच ईश्वराला शोधू शकतो। 1496 मध्ये गुरु नानक यांचा विवाह झाला। त्यांचं एक कुटुंब होतं। नानक यांनी भारत, तिबेट आणि अरब येथून आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली। हा प्रवास तब्बल 30 वर्षापर्यंत चालला। या दरम्यान त्यांनी गुरु नानक यांनी शीख धर्माला आकार दिला आणि उत्तम जीवन जगण्यासाठी अध्यात्माची स्थापना केली। गुरु नानक यांचा अंतिम काळ हा पंजाब येथील करतारपूर येथे गेला। याच ठिकाणी त्यांनी आपल्या मोठ्या संख्येने अनुयायांना शिकवण देऊन येथेच त्यांनी ईश्वर एक आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा आपल्या देवापर्यंत थेट पोहोचू शकतो, त्यासाठी कुठल्याही विधी किंवा पुजारीची, मौलवीची आवश्यकता नाही असं ते सांगायचे। गुरु नानक यांनी प्रचंड अभ्यास केला होता। त्यांचा सुशिक्षितांसोबत वादविवादही झाला। गुरु नानक यांनी जाती व्यवस्था संपुष्टात आणून क्रांतिकारी सुधारणा करण्याचे प्रयत्न केले। प्रत्येक व्यक्ती समान आहे, मग तो कोणत्याही जाती, धर्माचा किंवा लिंगाचा असो, ही बाब त्यांनी प्रामुख्याने सांगितली। गुरु नानक यांनी जीवन जगण्याची 3 तत्व महत्त्वाची सांगितली। त्यात नंबर 1 नाम जपना, 2 किरत करना आणि नंबर 3 वंद चकना। देवाच्या नावाचा जप करणे म्हणजेच नाम जपना। जेव्हा कुणी देवाचे नाव घेतो तेव्हा तो देवासोबत संवाद साधतो। यासाठी कोणत्याही विधीची गरज नाही। एकाग्रतेने देवाचे नाव उच्चारणे, एकाग्रतेने विचार करणे येथे त्यांनी सांगितलं। किरत करना म्हणजे प्रामाणिकपणे श्रमातून जीवनाची कमाई करणे। सेवेच्या संकल्पनेतील किरत म्हणजे कार्य करणे। शीख धर्मासाठी सेवा आणि जाप याला खूप महत्त्व आहे। श्रीमंत जमीनदाराच्या घरी जेवण्यापेक्षा गुरु नानक यांनी गरीब, कष्टकरी, शेतकरी यांच्या घरी जेवण्याला जास्त महत्त्व दिले। यातून श्रमप्रतिष्ठेचा संदेश त्यांनी दिला। आपले सुख, आनंद इतरांसोबत वाटून त्यांची काळजी घेणं म्हणजे वंद चकना। लोकांनी केवळ स्वतःची संपत्ती ही स्वतःसाठी न वापरता ती थोडीफार इतरांच्या कल्याणासाठी देखील वापरली पाहिजे। एकट्याने खाण्यापेक्षा ती एकत्रित येऊन एकमेकांना वाटप करून खाल्लेलं अन्न हे पवित्र आहे। यातूनच लंगरची संकल्पना सुरू झाली। लंगर म्हणजे एक प्रकारे सामुदायिक स्वयंपाकघरच। जाती, रंग, धर्म, शर्यतीच्या आधारावर भेदभाव करण्यात गुरु नानक यांचा विश्वास नव्हता। त्यांनी केवळ 2 प्रकारचे लोक सांगितले आहेत, गुरुमुख ईश्वर केंद्रित आणि मनमुख जे आत्मनिर्भर आहेत। गुरुमुख जे स्वतःला भगवंताकडे समर्पित करतो, तो सत्य मानतो आणि मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करतो। आणि मनमुख हा स्वतःच्या विचाराचे अनुकरण करतो आणि खोटेपणा आणि स्वार्थीपणा करतो। हे 2च प्रकार गुरु नानक यांना मान्य होते। गुरु नानकजींनी भाई नावाची उपमा आपल्या एका मुसलमान शिष्याला दिली होती। त्यांचं नाव होतं भाई मर्दाना। जन्मासाखी म्हणजेच गुरु नानक यांच्या जन्माच्या कथा या त्यांनी याच मर्दाना भाई यांना समर्पित केल्या होत्या। यातून त्यांनी दाखवून दिलं की जाती, वर्ग, समृद्धता, दारिद्र्य किंवा धर्म हे शीख धर्म पालन करण्याचे मापदंड नाहीत। सर्व लोक समान आहेत। केवळ एकाच देवावर विश्वास ठेवणे
आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी आणि देवाला समर्पण करणे ही एकच आवश्यकता होती। ही शिकवण गुरु नानक यांनी आपल्या आयुष्यभरातून दिली। ही माहिती आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।